ते आपण जपलं पाहिजे. दुसऱ्याच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे, रट्टा नाही मारला पाहिजे. मित्र हो, रट्टा कोणी मारते, हात फिरवून शिकलो पाहिजे. नाही शेमड पोरग राहायला मग का शेमूड जाऊ देते नाका. तुम्ही आईची जात आहे, समजदार म्हणजे आई होय. अरे बाकीच्यांना काय करायचं करू द्या ना, समाजामध्ये लुटू द्या, पैसे घेऊ द्या, काय करायचं करू द्या. जिसकी करनी उसके पास, हम तुम क्यों दे. आपले दिवस चालले एक एक दिवस, आपण आज उद्या जग सोडून चाललो आहोत. आता तुम्ही असं काम करा की तुम्ही लोकांचे पट हात फिरवा. लक्षात द्या, बल द्या. जिस बीज को ले आत्मबल. बीजाचे दोन प्रकार आहेत, एक वासना बीज आणि एक ज्ञान बीज. सत्संग मध्ये ज्ञान बीजाची प्राप्ती होते. सत्संग मनुष्य ज्ञान बीजानं काढतात. लक्षात घ्या. काया रूपी इसी खेत में मन ही किसानी कर रहा. काया रूपी इसी खेत में है पाप पुण्य के बीज दो. सत और असत से बढ़ रहा. काया रूपी इसी खेत में. लक्षात घ्या, पापा पुण्याचे जे बीज आहे ते सत आणि असत या दोन गोष्टींना वाढत आहे. तुमच्या शेतामध्ये पराठीची वाढ होत आहे, गवताची वाढ होत आहे का नाही हो. दोन्हीची वाढ होत आहे. कामी येणाऱ्या पिकाची वाढ होत आहे आणि बेकाम पिकाची वाढ होत आहे. तुम्हालाच अनुभव आहे सगळ्यांना. मग बेकाम पिकाची वाढ होऊ देणं हा काही सज्जनांचा धर्म होय का, कास्तकाराचा धर्म होय का. बेकाम पिकाला निंदत राहा, वक्रत राहा, डवरत राहा, काढत राहा आणि कामाचं पिकाचं रक्षण करा. जर तुम्ही याचं काही बेकार पिकात बेकार उपजणाऱ्याचं काढणं निंदन करत नसाल, डवरण करत नसाल तर शेती तोट्याची का. लक्षात घ्या, पीक आले परी केले पाहिजे जतन, नाही का. हा, शेत आले सुधी सांभाळावे चारी कोण. पीक पेरणं सोपं आहे पण सांभाळणं कठीण आहे. लक्षात घ्या. मी उपदेश देऊन मोकळा झालो प्रत्येक गावगावात. एका तासात उपदेश लेखाचा 100 का 50 लोक राव नारळ पान घेतलं, बडबड केली, झाला गुरुबाबाजी 100चा. पण 100ला सांभाळणं इतकं सोपं आहे का. सांभाळणं कठीण आहे. तुम्हाला 4 जण सांभाळणं नाकी नव्हे ते घरचे, 100 लोक कसे सांभाळतात. 3-13 पट आहे प्रत्येक गावात का नाही आहे. सारखे आहे का आपले गुरुभाऊ, आहे का सारखे. नाही, तुमचा काही दोष नाही त्याच्यात. समज आपली नासमज आहे. समजीमध्ये परिपक्व नाही. आम्ही एक दिवस समजीमध्ये परिपक्व नव्हतो, आजही नाही यावं. मग समजीमध्ये परिपक्व नसला का माणसाला कोणत्या गोष्टी चीड येते, प्रेम नाही राहत. लक्षात घ्या. ती आई होय, 17 वेळ ते वासरू हुंके देते, त्रासत नाही, दुधाचा झरास पासता. हुंके देऊ देऊ तिच्या स्तनाला दुख लागते पण दूधच पासते. आई होय ती. सज्जन त्याचं नाव आहे. आपण अभ्यासातून कीर्तन प्रवचनातून सज्जनपण अंगीकारायचं असेल तर मोठी पथ्य पाळावं लागते राजा. म्हणून पाप पुण्य के बीज दो विज्ञान अगिन में जारिये जी, जारिये जी. तुम्हाला पाप पुण्याची व्याख्या समजली. लक्षात घ्या. बकरे कापणारा खाटक, फवारणी करणारा कास्तकार, उवा मारलेल्या बाया, हेच काही पाप नव्हे. तुमच्या बोलण्याने एखाद्याचं अंतरण दुखवत असेल, तुमच्या वर्तणुकीने एखाद्याचं घर बिघडत असेल, एखाद्याला पश्चाताप होत असेल, एखाद्याला तुमच्या एका बोलण्याने 4 दिवस अन्न जात नाही, पोटात झोप येत नाही, इतकी व्यथा होत असेल, मित्र तुम्ही पाप केले हे नक्कीच समजा. या पापाचं फळ या समस्या, घटना, नाना प्रकारचे ताप, जर, आदी व्याधी, उपाधी आजची आणि कालची. अनंत काळापासून पाप करत करत हा जीव आला. त्या पापाचे कर्म राजू, ह्या बिमाऱ्या, समस्या, आई वडिलाचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, बदला घेत आहे. हा प्रत्येक जीव बदला घ्यासाठी जीव दे. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने पाप पुण्य जे आहे त्याचा अपव्यय करू नये. पाप कर्म आणि पुण्य कर्म, पाप कर्म तर करूच नये पण पुण्यकर्माचा अहंकार घेऊ नये. हे जे पाप कर्माचं आणि पुण्य कर्माचं जे बीज आहे
की जे पापकर्माने पुण्यकर्म माणसाच्या जीवनामध्ये दुःख देते, ते दुःख देणारे दोन्ही विज्ञान अग्नि में जारी है जी. म्हणजे पापकर्मांचे बीज आणि पुण्यकर्माचा अहंकार. आता आपण आज पुण्यकर्म करून राहिलो, मी तुम्हाला कार्यक्रम करून राहिलो, इथं समजा माझ्याजवळ आमिष असेल, तुमचे शोषण करून चाललो असेल, माझा स्वार्थ मतलब असेल, माझा लोभ असेल तर पापकर्म झालं. नसेल लोभ, नसेल माझा स्वार्थ, तर मी पुण्यकर्म करतो याचा अहंकार येणं हे सुद्धा एक पापच कर्म आहे. राजा लक्षात घ्या. समजीचाही त्याग केला पाहिजे. आपल्याजवळ जी समज आहे योग्य त्या समजीचाही त्याग असला पाहिजे. कारण माझ्यापेक्षा अनेक पुण्य करणारे लोक होऊन गेले, त्यांचं उष्ट ऐकून मी थोडंसं ज्ञानी झालो. काय माझं नवल आहे, आणि ते मी तुमच्याकडे 4 शब्द सांगतो, त्याचा अहंकार घेऊन जात काय अर्थ आहे. तुटे वाद संवाद तेथे करावा, मनी अहंकार तोही दवडावा. अशा प्रकारे विज्ञान जाते. विज्ञान कशाला म्हणावं? विज्ञान अज्ञान, ज्ञान, विज्ञाननी स्वरूप ज्ञान. ज्ञानाचे 4 प्रकार आहे. अज्ञान तर तुम्हाला माहित आहे. अज्ञान कशाला म्हणा? अज्ञानी लोक समाजामध्ये आहे. पापाचे पुण्याचे कर्म अज्ञानी लोक करत नाही का? अज्ञानी एखादा मनुष्य गावाला जेवण देऊ शकत नाही का? देत नाही, मग ते पुण्यकर्म नव्हे का? अज्ञानी माणसाच्या घरी एखादं भजन पूजन होत नाही का? ते पुण्यकर्म नव्हे का? अज्ञान मनुष्य कोणाची अडी अडचण निभवत नाही का? ते पुण्यकर्म नव्हे का? अज्ञानी मनुष्य एखाद्या दुःखामध्ये दिलासा देत नाही, ते पुण्यकर्म नव्हे का? पुण्यकर्म अज्ञानी माणसाकडून होते, ज्ञानी माणसाकडून होते, विज्ञानी माणसाकडून होते, आणि स्वरूपज्ञानी माणसाकडून. परंतु विज्ञान अग्नि में जारी है जी. अज्ञानी, ज्ञानी आणि विज्ञानी. मागे मी एका ठिकाणी विषय सांगितला होता. बोध, अबोध, अबोध, बोध, प्रबोध आणि निजबोध. 4 प्रकार. अबोध म्हणजे ज्याला बोध झाला नाही, बोध म्हणजे ज्यांना बोध झाला, प्रबोध म्हणजे झालेल्या बोधाचा प्रयोग करून पाहला, त्याचं नाव प्रबोध आहे. आणि निजबोध म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा बोध. स्वतःच्या स्वरूपाचा बोधासाठी प्रबोधाची गरज आहे. जो बोध झाला त्याचा प्रयोग केला पाहिजे. लोभ पाप का बाप है ताही देई निकार, लोभी पुरुष जगत में करते पाप हजार. हे ज्ञान झालं, तुम्हाला बोध झाला. बाबा लोभ चांगला नाही, लोभ हा पापाचा बाप आहे, लोभ माणसाचं जीवन उद्ध्वस्त करते. ज्ञान झालं तुम्हाला, त्याचा प्रयोग करून पहा ना तुम्ही. लोभ सोडलं तर काय होते का? पोराबाळाचं लग्न पहा तुम्ही, होते का? सगळेच मानाल नाही होत म्हणते. कोणाचं लग्न राहिलं, कोणाचं राहिलं. कोण म्हणते पाप केल्यानं पोराचे लग्न होते का? पाप केल्यानं चांगले काम व्हायचे असते, तुम्ही पापाला सुख मिळालं असतं. नाही मित्र, तुम्ही जे लोभ करून लग्न येऊ करताय, हुंडी देताय, मोठमोठे खर्च करताय, तरी त्या पोरीच्या घरी सुख दुःख आहे का सुख आहे? सुख आणि दुःख आहे. लक्षात घ्या, दोन्ही आहे. सुखामाग दुःख आणि दुःखामाग दुःख. पण आपण ते का जाणतो असं वाटते आपल्याला? आपण सोडूनच पाहत नाही ना. दोराचे आधारे पर्वत चढला, पाऊलाशी केला अपघात. विहिरीमध्ये दोर बांधला आणि उतरव खाली दोर टाकला. दारी दोर टाकल्यानंतर एका पोहणाऱ्याने काय केलं, एका मुलाला घेतलं आणि विहिरीमध्ये उतरला. पोहणं शिकवासाठी त्या मुलाला उतरवला. आता हा दोर होताच, बापू दोराला पकड. त्यांनी घेतला आपल्या जवळ, पोहाला शिकवणं सुरू केलं. शिकवता शिकवता तो बाप का म्हणे, बापू दोर सोड थोडसा. आता दोर सोड, तर तो कसा सोडल? त्याला काय वाटलं, दोर सोडला की मी बुडतो. त्याच्या जो इतकं साहस नव्हतं का माझे बाबा शिकवणारे, हे कसे बुडू देतील? सोडून पाव दोर. सोडते का? सोडते का? कसं सोडून पाहिजे? याला भीती आहे ना, पडते म्हणून. बापाला याला बुडू देत नाही. दोर सोडणार रे, दोर सोडणं, दोर घेऊन पण तू कोण शिकतो म्हणते. दोर तर सोड, याला शिकवायचं आहे, याला माहिती मी बुडू देत नाही म्हणून. पोरग सोडते का? काऊन? मरते. तसंच आपला लोभ सोडला का भाऊजी? आपण सोडला नाही. नाही, सतसंगत में सदा ही रहकर काम क्रोध नहीं छोड़ा, तू क्या गधा है क्या घोडा. कुठं सत्संगी राहिला राजू? अरे सोडून तर पहा. नाही सोडत. लक्षात घ्या. म्हणून विज्ञानी अग्नि में, विज्ञान म्हणजे प्रबोध, प्रयोग करा.
तुम्ही जे वाचन केलं, जे कथन ऐकता, जो अभ्यास करता, त्याचा प्रयोग केला पाहिजे. प्रयोग केल्याशिवाय सिद्धांत हातात येत नाही. सिद्धांत अधिक प्रयोग बरोबर अनुभव, सिद्धांत तसा आहे. जे सिद्धांतिक ज्ञान तुम्हाला झाला, त्या ज्ञानाचा तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी आणि मग बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. झालेल्या ज्ञानांचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रयोग केला पाहिजे. प्रयोग केला तरच फक्त निजबोध होते, नाही तर बोध होत नाही मित्र. बोध कागदावरच राहतात, लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात, विवेक वैरा विवेक वैराग्य उपजले अंगी, विवेक वैराग्य उपजले, विवेक वैराग्य उपजले अंगी, विवेक वैराग्य उपजले अंगी, विवेक वैराग्य उपजले अंगी, विवेक वैराग्य बोधी मनुष्य आसक्त असतो, बोधी मनुष्य अनासक्त असतो आणि प्रबोधी मनुष्य विरक्ती असतो. प्रबोध समजलेल्या ज्ञानांचा, अभ्यासलेल्या ज्ञानांचा, उपदेशात आलेल्या ज्ञानांचा
दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये प्रयोग करणारे लोक विरक्त असतात. विरक्त भावना असल्याशिवाय प्रयोग करता येत नाही. भावना बदलावं लागते बरं का. भावना जी आपल्या कुभावना आहे, सद्भावना आहे आणि विरक्त भावना आहे. विरक्त भावाला तरच माणसाला प्रयोग करता येते. झालेल्या अभ्यासाचा प्रयोग करताना अडचणी तयार होते. लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे, सांगा मी काय करू, वेळ नाही आहे. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. विरक्त भावाने हे अडचणी होते. भक्ती म्हणते चल पुढे, संसार म्हणते येईकडे. बायको म्हणते जाऊ नका आजचे दिवस भागवताला, हा म्हणते भागवताला जा. हे करू का ते करू, सांगा काय करू. अडचणी निर्माण होते. बोलणं सोपं आहे राजू, विरक्त भाषेसाठी अडचण होते. विरक्तामध्ये अनेक अडचणी येते. घरचेच लोक अडचणी टाळते. दुःख घरचेच लोक येते. लक्षात घ्या. तुकडोजींनी मग उदाहरण उत्तर सांगितलं. काय सांगितलं? भक्ती करुनी जो पोट भरे. संतांनी तुम्हाला उपाशी राहायला नाही सांगितलं. संतांनी तुमच्या मुलं बाळाचं लग्न करू नका, पोरं बाळ उपाशी ठेवा, शेतीवाडी टाकून द्या, धंदे बंद करा, नोकऱ्याचा राजीनामा द्या, असं संतांनी सांगितलं का? कसं सांगल? ते सज्जन होते राजे. ते दुर्बुद्धीच्या माणसाचे काम सोडून दे म्हणणं. खेती बारी चाकरी करो सदा मनलाय, असली पूजा तो सत्कर्म है जो सबको सुखदाय. सगळे तुमच्या क्षेत्रामध्ये जे काम आहे तुम्हाला आलेले वाट्याला तेवढे काम करा. फक्त बुद्धी बदलावा, कुबुद्धी सोडून द्या, भावना बदलावा, सद्भावना धारण घ्या. ती बदलावासाठी भक्ती करुनी जो पोट भरे, तया मानसासी मोक्ष मिळे. एवढाच फरक आहे. आपण पोट भरून भक्ती करायला आहे. बाजी कामच नाही केलं तर पोट कसं भरल? पोटच नाही भरत भक्ती कशी करल? संतांचा उद्देश तसा नव्हता. मी डॉक्टर होतो, 19 वर्ष डॉक्टरचा धंदा केला, पैसे रोजचेच खिशात होते, येत होते, पोट भरत होतो, पण भक्ती नव्हती हो. लक्षात घ्या. ताटावर बसला का साहेब, चला आमच्या बालीला ताप आला. झोप लागली आहे का साहेब, चला जी आमच्या बालीला फीट आली. नाही का? जमल काय? नाही केलं का? पोट भरलं, पैसा भरपूर आला, पण भक्ती नाही झाली. भक्ती करुनी जो पोट भरे. आता भक्ती करत आहो आणि पोटही भरतो. नाही, तुम्हाला औषधाची माहिती देता, ग्रंथाची माहिती देता, नाही का? जमते तेवढं तेवढं देतच आहो मी, पोटही भरतो. तया मानसासी मोक्ष मिळे, तुकड्या मने तू नको घाबरू, सांगा मी काय करू. ज्याला जीवनामध्ये अडचणच येऊ नये असं वाटत असेल, त्यात तुम्ही सत्संगात येऊच नका. काही काम नाही करू शकत नाही. अरे पोहणाऱ्याला जो जहाजों से डुबावे उसे तूफान कहते हैं, और तूफानों से टकरावे इसे इंसान कहते हैं. लक्षात घ्या. तुम्हाला समुद्रातून जायचं आहे तर तयारी ठेवली पाहिजे ना. नाकातोंडात पाणी जाते तर जाणारच आहे. जर तुम्हाला वाटलं पडझड होऊच नाही, नाकातोंडात पाणी जाऊच नाही, तर कायले घर सोडता राजो आहे ते करा ना. नाही, समजीमध्ये थोडा बदल करावा लागेल. बोलण्या चालण्या, खाण्या घेण्या, बसण्या उठण्या बदल करावा लागेल. मला एखाद्या प्रश्न बाकीचे संत असे नाही सांगत, जिनं असे तर नाही करत. अरे जाऊ द्या, बाकीच तुला दिसतेस कसं? ज्याला आपला रस्ता पाहून चालायचा त्याला बाकीचं दिसण्याची रिकाम पण मिळतेच कशी? आपल्यातले सवगुण लागेल तेवढे दुरुस्त करायचे आहे. दुसऱ्याच्या अवगुण तुम्हाला दिसतेच कसे? अवगुण आपले नाही का? करी चिंता आपल्या अंतरात अवगुण आहे, त्याची चिंता नाही आहे. तो असा आहे, ते तशी आहे, त्यानं असं केलं यार. अरे कशाला तिकडे जाता? अंतर्मुख वृत्ती करावी, परमार्था त्यागावी, सर्वथा बहिरंग. परमार्था अंतरंग वृत्तीचा आहे, बहिरंगाचा नाही आहे. आम्हाला सवयी त्या होत्या, तुम्हाला सवयी असेल त्या नाही असं नाही, परंतु सवयी सोडावं लागते ना. म्हणून पाप पुण्य के बीज दो, विज्ञान अधीन में जारिये जी.
जी या पापा पुण्याच्या ज्या कल्पना आहे त्या कल्पनेचा जो दुरुपयोग आपला होत आहे, पापाला पुण्य आणि पुण्याला आहे ना गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी करे पुण्य समर्पती पावाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला समर्पी करे पुण्य समर्पती पावाला गोपाला गोपाला गाडगे महाराज म्हणतात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळी तू तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाल नाही आपण जे पाप आहे त्यालाच पुण्य समजतो. एखाद्या पुरुष लग्न करून दिलं झाला मोठा बिल म्हणजे बाप्पा बाप त्या पुरुष लग्न मी एकट्या पठ्ठ्यानं करून दिलं कोणीच नाही आले नाही 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 चुकीचं आहे. मी माझ्या बहिणीचे 2 लग्न कमल आणि बिमल नावाच्या बहिणी आहे त्यांचे माझे ध्येय ठरलं होतं 84 साली 1973 ते 90 पर्यंत मी डॉक्टरचा धंदा केला आणि 1984 मी ठरवलं धंदा बंद करायचा 5 वर्षांनी. बंद असा करायचा धंदा बंद केला का कोणाच्या 2 रुपयाचं तिकीट पीठ नाही खायचं आपल्या पैशांचं जगायचं. मग मी तिथून बचत सुरू केली. अगोदर बचत 5,000 टाकत जायची 5 चे 10 होते 10 चे 20 अशी मी करत गेलो. तर बचत टाकताना ज्यावेळेस आमच्या बहिणीच लग्न झालं मे महिन्यामध्ये लग्न मी काय म्हटलं अरे लग्न वय दे लग्न होऊ दे बापू म्हणे मग लागेल बॉन्ड काढ. मला माहित आहे लग्न होऊ द्याला बॉन्ड निघतच नाही आणि अगोदर बॉन्ड काढलं तर लग्न राहतच नाही. फक्त लाडू करायचा तर फवणीचं वरण कर बँड घ्यायचा तर डफरा वाजव लग्न राहते काय. माझं धोरण असं होतं मी अगोदर पासून नाकमुजर माणूस आहे. धोरण ठरवलं का मी बदलत नाही. मी आपलं हित पाहतो. मला माहित आहे संसाराचे सगळे चाळे किती आटांच्याला काय लक्षात घ्या. मी काय केलं जानेवारीमध्येच बॉन्ड काढला. आई वडील बापू लग्न तर होऊ द्यायचं बालीचं लग्न झालं असतं मग काढलं असतं होत होतं काय यायला मस्तीच पाय लाडूच पाहिजे भजेच पाहिजे पापडच पाहिजे नाही बँडच पाहिजे कसं होतं. मी ठरवलं दरवर्षी शिल्लक पाडत जायचे बचत करायची आणि त्या बचतीने व्याज येईल त्या व्याजाने आपला जीवन निर्वाह करायचा ठरवलं. मी त्या लग्नाला जुमन नाही माझं ध्येय असं राहत म्हणण्याचा मतलब संतचं ध्येय तेच होतं. लक्षात घ्या माणसाला आपलं जीवन जगलं पाहिजे. मला माझं जीवन कळलं मला माझं जीवन जगता आलं की माझ्या मागे तुम्हाला या नाही म्हणा लागत तुम्ही आपण होऊ शकता. पण घरी नाही दाना मला पाटील म्हणा म्हणाल तर कसं जमन पाहतो. पाटील मनासाठी दाना पाहिजे प्रभाव झाला पाहिजे तुमच्या बोलण्या चालण्या वागण्याचा तुमचं चरित्र दिसलं पाहिजे. तर प्रभावहीन होणं हा काही भक्तीचा मार्ग नाही आहे. प्रभावशाली जीवन घडवणं हा भक्तीचा मार्ग आहे. म्हणून विज्ञान अगेन मी जारी आहे हे जे वैज्ञानिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक याची जोड जर एकमेकाला मिळाली तरच सिद्धांतिक ज्ञानाचा अनुभव माणसाला घेता येतो. लक्षात घ्या शोध आणि बोध झालेला बोध शोध घेतल्या बिना होत नाही. शोध जर घेता येत नसेल तर बोध होतच नाही कोणी दिला तरी. म्हणून शोध आणि बोधाचं जवळचं नातं आहे. त्या प्रकारे अध्यात्म आणि विज्ञान जवळचं नातं आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भावना बदलत गेली पाहिजे. विरक्त भावाला पाहिजे नाही उदासीन काय असली पाहिजे. नेहमी नेहमी आपल्या बोलण्या चालण्याचा पश्चाताप झाला पाहिजे. याला माझंच बरोबर असं वाटतं तो कधी सुधरू शकत नाही. लक्षात घ्या अरे 1 वेळ 2 वेळ 3 वेळ 4 वेळ चूक आहे म्हणते तर थोडा विचारही करावा. चूक आहे म्हणणार की नुसते मूर्खच राहते का. माणसाने विचार केला पाहिजे. म्हणून या संशोधनाच्या बाबी आहे मित्र हो. आपण काही शोध घेतला पाहिजे. शोधिल्या विना वस्त्र घेणे तेने प्राणाशी मुकणे आणि लटक्याचा अभिमान धरणे तेही मूर्खपणा.
म्हणून विरक्त भावना आणि विरक्त भावनेनी झालेल्या सिद्धांताचा झालेल्या अभ्यासाचा प्रयोग करा, मग नंतर येणार प्रयोग का होत नाही पुढच्या चरणामध्ये आहे, लक्षात घ्या. पाप पुण्य के बीज देऊ विज्ञान अधीन में जारिये जी जारिये जी. यासाठी काय करावं लागतं म्हणते, 5 चोर विवेक से वश करी विचार नगरी में मारिये जी विज्ञान अधीन में जारिये जी. यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला कोण करू देत नाही. 5 चोर आहे आपल्या शरीरामध्ये, 5 चोर विवेक से वश करी. कोणते चोर आहे, होई रे जागृत चोर बहु ये, 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 होई रे फसविती नाना परी तुझ फसविती नाना परी, तुझ फसविती नाना परी, होई रे जागृत चोर बहु ये, होई रे जागृत चोर बहु ये, होई रे जागृत चोर बहु ये, होई रे जागृत चोर बहु ये. तुझ फसविती नाना परी. माणूस विरक्ती प्राप्त करून सद्भाव जागा का ठेवत नाही, याचं कारण हे चोर आहे, लक्षात घ्या. मी जागत असता घरी कशी ग बाई केली चोराने चोरी. हे चोर आहे कोणते, काम क्रोध लोभ मोह भय, 5 चोर आहे, लक्षात घ्या. काम चोर घुसला का काय करते, जीव व्यभिचार करते. कामाच्या पूर्तीसाठी व्यभिचार करावाच लागते. व्यभिचार म्हणजे विषय संगच नव्हे, दुसऱ्याची जागा गुंतणं, कुपाची काठी चित्त सरकवणं, हे काय व्यभिचारच होय. दुसऱ्याच्या घरी संत राहत लपून 4 चोरून नेणं, हे व्यभिचारच होय. व्यभिचार म्हणजे काय, ते व्यभिचारी परवडले, पण हा बारीक व्यभिचारी आहे. व्यभिचार म्हणजे दुसऱ्या सत्तेवर अतिक्रमण करणं, दुसऱ्याच्या समजीवर दुसऱ्याच्या विचारावर अतिक्रमण करणं, जबरदस्ती करणं. तू बदललाच पाहिजे, तू हे केलंच पाहिजे. तू का मूर्ख आहे का, नालायक लेखाचा, बेशरम लेखाचा, हा व्यभिचार आहे. लक्षात घ्यावं. ज्ञान ही प्रेमाने शिकवता येते, रागाने चिडून क्रोधाने ज्ञान नाही शिकवता येते, भानगडी करता येते. क्रोध राग चिड हे भानगडी करण्याचे साधन आहे, उपदेशाचे नाही. मधुर वचन हे औषधी, कटुक वचन है श्रबंदार संचरे साले सकेन शरीर. सोललं पाहिजे पूर्ण शरीर. साले म्हणजे साला भाटवा नव्हे, हा सोलणं, शरीर सोललं पाहिजे. जसं समजा एखाद्याला राग आला तर अंग थरथरते, अंगाला चेहऱ्याला घाम येते, थरथर कापते. त्यासर एक समजा शब्द एखाद्यानं म्हटलं आपल्याला तर आपलं श्रवणद्वारे संचरलं पाहिजे. अरे बापरे, अरे बापरे, संचर मग त्याच्यावर जाऊन पडायचं का नाही. अरे बापरे यासाठी म्हणतं असं माझ्या तोंडातून निघू नये. निंदेचे श्रवण नको माझे कानी, लक्षात घ्या. पापाची वासना न दाखवी डोळा, त्यामुळे आंगडा बराच नाही का. तुकारामाच्या भंग पाठ आहे आपल्याला. अशा प्रकारे काम माणसाच्या अंतरात घुसला का तो विचारच करायचा आहे. क्रोध घुसला का तो हिंसा करायचा होय. क्रोधी मनुष्य हिंसा करते, याच्या त्याच्यावर जाऊन पडते, याले वक्सन त्याने वस्कन करत.
चिडते, याची त्याच्या अंतर्गत दुखवते, खुळूनच काढते त्याच्या क्रोधी मनुष्य कधीच दुसऱ्याचं सत्य म्हणत नाही. जन्मभर सत्य कराल पण दुसऱ्याचं सत्य म्हणायला तयार नाही. क्रोधी मनुष्य हिंसक राहते, कामी मनुष्य व्यभिचारी राहते, लोभी मनुष्य चोर राहते.